मित्रांनो, स्वागत आहे आपले एबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. वन विभाग भरतीविषयी एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. त्याविषयी सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. जसे की सर्वांनाच माहिती आहे, वन विभागातील 7 पदांचा निकाल जाहीर झालेला होता. त्यावरती सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्क बघितले. परंतु वन विभागातील या 7 पदांविषयी अजून एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. अजून देखील वनरक्षक या पदाचा कोणत्याही प्रकारचा अपडेट आलेला नाहीये, निकाल लागलेला नाहीये. परंतु जी 7 पदे त्यांची जी गुणवत्ता यादी होती त्यानुसार आपल्याला मार्क इथं जाहीर झालेले बघण्यासाठी भेटलेले आहेत. जसे की तुम्हाला दाखवते एक पदाचं ओपन करून, जसं की हे पहिलं पद आहे, ठीक आहे. या पहिल्या पदाचं मी इथं ओपन केलेलं आहे. तर बघा ही गुणवत्ता यादी कशी जाहीर झालेली आहे, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त मार्क आहेत त्यानुसार इथं आपल्याला ही यादी जाहीर झालेली बघण्यासाठी भेटलेली आहे. म्हणजे सर्वात वरती ज्यांना जास्त मार्क आहे ते विद्यार्थी दिसतील आणि त्याच्या खाली कमी 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 असणारे मार्क, ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क असतील ते तुम्हाला खाली बघण्यासाठी भेटतील, ठीक आहे. अशा प्रकारची जी यादी आहे ती जाहीर झालेली आहे मित्रांनो. सर्व पदांची ही यादी जाहीर झालेली आहे. तर अशा प्रकारचं तुम्ही हे चेक करू शकता, डाउनलोड करू शकता. बघा, त्यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज नाहीये. ही जी लिंक आहे, ही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. लिंकवरती क्लिक करायचं, हे पेज ओपन होऊन येईल. तुम्हाला ज्या पण पदाचं बघायचं असेल, इथे सर्व पदं दिलेले आहेत. ठीक आहे. इथे 5 पदे आणि बाकीचे राहिलेले 2 पदे. तर यांची आपल्याला डाउनलोड करण्यासाठी इथं लिंक आहे विभागानुसार. इथं बघा विभाग दिले. त्यानुसार इथे डाउनलोड करण्यासाठी लिंक आहे. तर ही लिंक तुम्हाला ओपन करायची. ओपन केल्यानंतर बघा अशा प्रकारचे येऊन जाईल. वरती पदाचं नाव असेल, विद्यार्थ्याचं नाव असेल, कोणत्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त मार्क आहे त्याचं इथं नाव दिसेल आणि प्रत्येक इथं नावापुढे तुम्हाला त्याचे मार्क दिसतील, किती मार्क आहे आणि त्यानुसार तुम्हाला अशा प्रकारचं हे दिसेल. सर्वात जास्त असणारे जे पण विद्यार्थी मार्क मिळवणारे होते त्यांचे नाव वरती दिसेल आणि जे कमी मार्क मिळवणारे विद्यार्थी होते त्यांचे नाव इथं खाली दिसतील. अशा प्रकारचं स्वरूप असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही लिस्ट जारी झालेली आहे मित्रांनो. बघा, तर हे तुम्ही चेक करू शकता. सर्व जास्त मार्क कोणत्या विद्यार्थ्याला आहे, कॅटेगरीनुसार तो विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीचा आहे यावरती सुद्धा तुम्ही इथं कट ऑफ काढण्याचा प्रयत्न करू शकता. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे हेच प्रश्न येतात का आता ही सुद्धा लिस्ट लागली, आपला रिझल्ट पण लागला, आता पुढे काय असणार आहे, या 7 पदांचं पुढे काय असणार आहे, म्हणजे पुढील प्रोसेस काय असणार आहे. तर पुढे जास्त काहीच नाहीये. डायरेक्टली आता कट ऑफ लिस्ट लावली जाईल, ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाईल. आता यामध्ये कॅटेगरीनुसार, जागांनुसार विचार केला जाईल. ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांना डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल. तर त्याची कट ऑफ लिस्ट आता जारी केली जाईल आणि त्यानंतर डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि डायरेक्टली पोस्टिंग हेच काम आता बाकी आहे, जास्त काही नाहीये. आणि वनरक्षक या पदाचं म्हटलं तर त्याचा सर्वप्रथम निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर ग्राउंडची तारीख होईल, ग्राउंड होईल, त्यानंतर ग्राउंड सोबतच त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया, ठीक आहे. फायनल कट ऑफ लिस्ट आणि त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर पोस्टिंग. तर ही प्रक्रिया आहे. बाकी ह्या 7 पदांचे डायरेक्टली आता फक्त फायनल लिस्ट येईल, कट ऑफ लिस्ट येईल आणि त्यांची सिलेक्शन प्रोसेस पुढे चालू होऊन जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे एक नवीन अपडेट होतं, त्याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. तर तुम्ही तुमच्या पदानुसार कोणत्या विद्यार्थ्याला कोणत्या कॅटेगरीनुसार किती मार्क मिळाले आहेत ते तुम्ही इथे चेक करू शकता. ठीक आहे. तर चला, जर तुमचे अजून या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.